असं म्हणतात की एक वेळ अरेंज मॅरेज फसू शकतं, पण लव्ह मॅरेज कधीही फसत नाही, कारण त्यात मुलगा मुलगी आधीपासूनच एकमेकांना ओळखत असतात. लव्ह मॅरेज म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न करणे. माझं व अनमोलचं लग्न लव्ह मॅरेजच होतं. माझ्या बाबतीत लव्ह मॅरेजची व्याख्या उलट झाली होती. माझं अनमोलसोबतचं लव्ह मॅरेज फसलं होतं. अचानक माझ्या जीवनाची घडी पलटवण्याकरता माझ्या जीवनात एका व्यक्तीचा प्रवेश झाला. याआधी ती व्यक्ती माझ्यासोबतच होती, पण आता ज्या प्रकारे वागणं बदललं होतं त्यावरून काही खास जाणवू लागलं होतं. आमच्या घरात मी, माझा नवरा, लहान दीर आणि सासरीबुवा होते. सासरीबुवा तर आमचं लग्न झाल्याच्या काही दिवसांनंतरच घराची जबाबदारी मला सोपवून गावच्या घरी राहायला गेले. त्यांचं म्हणणं होतं की आता गावीच निवांत राहायचं, शहराची धावपळ पुरी झाली. त्यांच्या मुलांनीही त्यांना थांबवलं नाही. अनमोल म्हणाला, तुम्ही गावी गेलात तर आम्हालाही अधूनमधून तिथे येता येईल. खरं आयुष्य तर गावीच असतं, बाकी तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही शहरात येऊ शकतात. अशा प्रकारे सासरीबुवा शहरातून गावी शिफ्ट झाले. आता माझ्या व अनमोलच्या लग्नाला 6 महिने पूर्ण झाले होते. आमचं लव्ह मॅरेज होतं, त्यामुळे मी अनमोलच्या परिवाराला आधीपासूनच ओळखत होते. माझ्या दीरासोबत माझं नातं एकदम फ्रेंडली होतं. उगाच आहो का हो असं तसं टिपिकल नातं नव्हतं आमचं. आत्ताच काही महिन्यांपूर्वी माझ्या दीराने स्वतःचं सॅलून उघडलं होतं. ते लेडीज जेंट्स दोघांसाठीही होतं. राजने त्याच्या सॅलूनमध्ये काम करण्यासाठी महिला कर्मचारीही ठेवल्या होत्या, कारण बऱ्याच लेडीजही सॅलूनमध्ये जात असायच्या. राजने त्याच्या सॅलूनचं उद्घाटन त्याच्या दादावहिनीच्या हातूनच केलं होतं, म्हणजे माझ्या व अनमोलच्या हातून. अजून तरी त्याचं सॅलून हे रेंटवरच होतं, कारण एवढ्यात दुकान खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. तो म्हणाला, मी हळूहळू बिझनेस मोठा करेल. मलाही माझ्या दीरावर पूर्ण विश्वास होता की तो नक्कीच एके दिवशी त्याचं स्वतःचं मोठं दुकान उभं करेल. घरात बाकी सगळ्यांचं व्यवस्थित चाललं होतं, पण अचानक माझ्या व अनमोलमध्ये अंतर निर्माण झालं. तर झालं असं, लग्नाच्या 6 महिन्यांनंतर माझ्या नवऱ्याला चांगल्या पगाराचा जॉब लागला, पण त्याची ती नोकरी दुसऱ्या शहरात होती आणि त्याकरता त्याला दुसऱ्या शहरात शिफ्ट व्हावं लागणार होतं. जवळजवळ ₹1,00,000 पगार माझ्या नवऱ्याला मिळणार होता. आता तर तो 20,000 पगारावरच काम करत होता. त्याला ₹1,00,000ची नोकरी मिळाली यासाठी मी खूप आनंदी होते, परंतु माझ्या आनंदामागे एक दुःखही होतं. एक असं दुःख जे मी शब्दात मांडू शकत नव्हते. माझं दुःख असं होतं की आता माझा नवरा माझ्यापासून लांब राहणार होता. सुरुवातीला वर्षभराची ट्रेनिंग असल्यामुळे अनमोलला वारंवार घरी येता येणार नव्हतं आणि त्यामुळेच मी सगळ्यात जास्त दुःखी होते. तो म्हणाला, एकदा का माझी ट्रेनिंग झाली, त्या शहरात मी थोडा सेटल झालो की मग मी तुला माझ्यासोबत घेऊन जाईल. तोपर्यंत तू इथेच थांब, जेणेकरून वर्षभरात माझी जरा सेव्हिंग होईल आणि मग आपण त्या दुसऱ्या शहरात आपल्या स्वतःच्या घरात शिफ्ट होऊयात. मला माझ्या नवऱ्याचं बोलणं पटत होतं, परंतु आजपर्यंत मी अनमोलपासून एक दिवसही लांब राहिले नव्हते. आता मला आमच्या चांगल्या भविष्यासाठी थोड्या दिवसांकरता अनमोलपासून लांब राहण्याची सवय करून घ्यावी लागणार होती. त्यावेळी जे सगळं आनंदी आनंद दिसत होतं, तो आनंद जास्त काळ माझ्या आयुष्यात टिकणार नव्हता. अनमोल दुसऱ्या शहरात त्याच्या नवीन नोकरीच्या ठिकाणी जायला निघाला. माझा दीर आणि मी माझ्या नवऱ्याला सोडायला रेल्वे स्थानकावर गेलो होतो. अनमोलला सोडून आल्यानंतर आम्ही घरी यायला निघालो, तेव्हा गाडीत बसल्या बसल्या मी रडू लागले. त्या दिवशी माझे अश्रूच थांबत नव्हते. मला अनमोलची फारच आठवण येऊ लागली. त्यावेळी मला माझ्या दीराने सावरलं. राजने मला पाणी प्यायला दिलं. तो मला त्याच्या गोड बोलीने समजवू लागला. म्हणाला, वहिनी अगं रडते कशाला? उलट असं समज की तुझं टेन्शन जरा काही दिवसांसाठी लांब झालंय. आता तू फ्री आहेस स्वतःसाठी. मी रडतच त्याला म्हणाले, राज जरा तोंडाला आवर घाल. माझा नवरा माझ्यासाठी कधीच टेन्शन नव्हता. तो हसतच म्हणाला, अगं वहिनी अर्थाचा अनर्थ करू नकोस. माझं म्हणणं असं आहे की आता दादा आपल्यासोबतच होता तेव्हा तू नेहमी त्याच्या मागे मागे फिरत असायची. त्याला काय हवंय काय नकोय याच विचारात तू कायम असायचीस. मागच्या 6 महिन्यात एकदाही तू तुझ्या माहेरी गेली नाहीस ना, तू स्वतःकडे लक्ष दिलंय. मागच्या 6 महिन्यात एकही दिवस असा गेला नाही जेव्हा तू दादाच्या आवडीनिवडीची काळजी घेतली नसेल. आता दादा दुसऱ्या शहरात गेलाय, तर तुझ्याकडे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी हा खूप छान वेळ आहे आणि मला तरी वाटते की आता हा वेळ तू स्वतःला द्यावा. असंही रडायचं काही कारण नाहीये. दादा तर त्याच्या व तुझ्या चांगल्या भविष्यासाठी दुसऱ्या शहरात गेलाय. तो तिथे कायमचा गेला नाहीये. घरातून कोणी चांगल्या कामासाठी बाहेर जात असेल तर असं रडायचं नसतं. अशा रडण्याला अशुभ मानलं जातं. मला राजचं म्हणणं पटलं होतं. मी त्याला म्हणाले, तू बरोबर बोलतोयस. मी रडून अशुभ काम करत आहे. माझ्या रडण्याचा नकारात्मक परिणाम माझ्या नवऱ्याच्या कामावर पडायला नको. आतापासून हे रडणं बंद
आता मी आनंदात राहणार, स्वतःलाही वेळ देणार. त्यावर तो म्हणाला, हो, माझंही हेच म्हणणं आहे की तू आनंदात राहावी आणि कधी तुझं मन अपसेट झालं तर मला येऊन सांग, मी तुझं मनोरंजन करेन, मी तुला वेळ देईन. राजचं बोलणं मी सहानुभूती समजले होते, पण हळूहळू त्याचं वागणं बदलू लागलं. आता घरात मी आणि राजच होतो. माझा नवरा नोकरी करता दुसऱ्या शहरात गेला होता आणि सासरेबुवा गावी होते. घरात आता आम्ही 2च सदस्य होतो. आता माझी घरातील कामही निम्मी झाली होती. माझ्याकडे आता स्वतःसाठी वेळ असायचा. मी आता काही दिवसांकरता माहेरी जायचं ठरवलं. मग दुसऱ्याच दिवशी मी माहेरी पोहोचले. बऱ्याच महिन्यांनंतर मी माझ्या माहेरी आले होते. माहेरी आईच्या हातचं आयतं जेवण जेवून मला फारच बरं वाटलं होतं. अजून पुढचे 4 दिवस मी माझ्या माहेरी फार आराम केला. मी जास्त दिवस माहेरी थांबले नाही, कारण घरी राज एकटा होता. तो किती दिवस बाहेरचं खाणार, त्याची काळजी म्हणून मी लगेच घरी जायला निघाले. जाताना आईने मला टोकलं. ती म्हणाली, आता जोपर्यंत तुझा नवरा दुसऱ्या शहरात आहे तोपर्यंत तू इथेच थांब, तुला तुझ्या सासरी जायची गरज नाही. मी तिला म्हणाले, आई, असं कसं चालेल, राज घरी एकटा आहे, मला घरी जावंच लागेल. आई म्हणाली, म्हणूनच तर मी तुला तिथे जाऊ नको म्हणते. तुझा नवरा घरी नाही, मग तू त्या राजबरोबर एकटी कशी राहणार? मला तो मुलगा काही बरोबर वाटत नाही. तू उगाच त्याची काळजी करतेस, तू स्वतःचं बघून घेईल. मला तर तुला त्याच्यासोबत एकटं राहू द्यायचं नाहीये. मी आईला म्हणाले की तू उगाच जास्त काळजी करतेस आणि हे तू नाही बोलत आहेस, ही तुझी काळजी बोलते. तू टेन्शन घेऊ नकोस, राज खूप चांगला आहे. तो तर माझे सगळे कामं ऐकतो. तो मला माझ्या भावासारखा आहे. आई पुन्हा बोलू लागली. ती म्हणाली, अगं श्वेता, माझं ऐक तर. मी आईला थांबवलं आणि म्हणाले की आता मला निघू दे, जाताना असं टोकणं योग्य नाही. त्यावेळी जर मी आईचं ऐकून माझ्या माहेरीस थांबले असते तर खूप बरं झालं असतं, आणि हे मला पुढच्या काही दिवसांनंतर जाणवू लागलं. मला वाटलं होतं की आईला राज आवडत नाही म्हणून ती त्याच्याबद्दल बोलत आहे. राजने माझ्या व अनमोलच्या लव्ह मॅरेजसाठी खूप मदत केली होती आणि त्यामुळेच आईला राजवर वैयक्तिक चीड होती. मला वाटलं की त्यामुळेच ती मला सासरी जाऊ द्यायला नाही म्हणतीये. पण आईचं बोलणं मी समजून घेतलं नाही व मी माझ्या सासरी आले. मी घरी आले तेव्हा राज मला बघतच राहिला. तो म्हणाला, वहिनी, तू किती छान दिसतेयस. तू तर ती पूर्वीची बोरिंग गृहिणी आता राहिली नाहीयेस. मी तर तुला कधीपासून सांगतोय की थोडा मेकओव्हर करून घे, आपलं घरचंच सॅलून आहे. पण तू आहेस की काही ऐकायलाच तयार नव्हती. मी माझ्या दिराच्या पार्लर शॉपमध्ये आजपर्यंत स्वतःसाठी कधीच गेले नव्हते. जेव्हा त्याने त्याच्या पार्लरची सुरुवात केली होती तेव्हाच मी पहिल्या वेळी त्या पार्लरमध्ये पाऊल ठेवला होता. त्यानंतर मी स्वतःसाठी स्वतःचा मेकअप करण्यासाठी कधीच राजच्या पार्लरमध्ये गेले नव्हते, कारण मला माहीत होतं की तो माझ्याकडून 1 रुपयाही घेणार नाही आणि त्याचंही कष्टाचं काम होतं. मला कोणाकडूनही फ्री गोष्टी घ्यायला अजिबात आवडायचं नाही आणि लोकांच्या तोंडालाही आवर नसते. लोक काहीही निष्कर्ष काढायला मोकळेच असतात आणि मला कोणाचं काहीही ऐकून घ्यायची सवय नव्हती. मला लोकांना बोलायला काहीही विषय द्यायचा नव्हता. हेही एक कारण होतं की मी दिराच्या पार्लरमध्ये जायचे नाही. असो, त्या दिवशी राज माझं कौतुक यासाठी करत होता कारण मी माझ्या केसांची हेअर ट्रीटमेंट केली होती आणि त्यामुळे मी फारच छान दिसू लागले होते. बस कर आता, किती कौतुक करशील माझं. मग तेव्हा थोडा वेळ गप्पा गोष्टी करून राज त्याच्या कामात व्यस्त झाला आणि मीही माझ्या कामामध्ये व्यस्त झाले. असेच पुढचे काही दिवस उलटले. आता हळूहळू माझं व अनमोलचं बोलणं फार कमी होऊ लागलं. तो दिवसभर कामात व्यस्त असल्यामुळे तो रात्री माझ्याशी फोनवर जास्त वेळ बोलायचा नाही. हळूहळू तर बोलणं मेसेजमध्ये रूपांतरित झालं. मी केलेल्या मेसेजची रिप्लायही मला 2-2 दिवसांनंतर येऊ लागले होते. मी आता माझ्या नवऱ्यावर नाराज राहू लागले होते आणि याच काळात राजने माझी काळजी घ्यायला सुरुवात केली. एके दिवशी त्याने जेवताना मला शांत शांत पाहिलं आणि तेव्हा त्याने मला माझ्या शांततेचं कारण विचारलं. मला मनातील बोलायला कोणीतरी हवं होतं आणि त्यावेळी राजने माझी विचारपूस करून माझं मन हलकं करायला फार मदत केली. मी त्याला अनमोलबद्दल सांगितलं. मी म्हणाले, अनमोल जेव्हापासून दुसऱ्या शहरात गेला आहे तेव्हापासून आमच्यामध्ये अंतर वाढलंय आणि आता तर आमचं फोनवरही बोलणं होत नाहीये. मला असं वाटतंय की माझं लव्ह मॅरेज फसलंय. माझं बोलणं ऐकून मला सहानुभूती देत राज म्हणाला, अगं वहिनी, तू असं कसं बोलतीयस. उगाच तू विचार करून बसलीस. अगं, दादाचा आता ट्रेनिंग पिरियड चाललाय, त्यामुळे तो जरा अभ्यासात व्यस्त असेल आणि म्हणूनच त्याचं तुझ्याशी बोलणं होत नसेल. तू उगाच जास्त विचार करतेस. मी तुला त्या दिवशीही म्हणालो की तू आता थोडं दादाचे विचार बाजूला ठेवायला हवेत. आजूबाजूलाही दुनिया आहे, ती दुनियाही जरा बघ. सारखं आपला नवरा नवरा करत असतेस. राजचं बोलणं मला पटलं होतं.
मी त्याला म्हणाले, सध्या तू जरा फारच मोठमोठ्या गोष्टी करू लागलायस, पण खरं सांगू तुझ्याशी बोलून मला फार बरं वाटतंय. मन हलकं झालं आहे बघ तुझ्याशी बोलून. तेव्हा राज म्हणाला, ये होईना बात, चल आता पटकन जेवण कर, मग आपण दोघं छान बर्फाचा गोळा खायला जाऊयात. मग जेवण झाल्यावर राज मला त्याच्या गाडीवर बर्फाचा गोळा खायला घेऊन गेला. पुढच्या 2-3 दिवसांनंतर राज पळत पळत अगदी उत्साहाने हातात मिठाईचा बॉक्स घेऊन घरी आला. त्याने मला त्याच्या हाताने 1 नाही 2 नाही तब्बल 3-4 मिठाया भरवल्या. मी त्याला त्याच्या आनंदाचं कारण विचारलं तर तो म्हणाला, वहिनी मी माझं स्वतःचं दुकान खरेदी केलंय. ज्या ठिकाणी आता मी भाड्याने माझं सॅलून चालवत होतो ते दुकान मी आता स्वतः खरेदी केलंय आणि हे सगळं तुमच्याच आशीर्वादामुळे झालंय. राजची प्रगती ऐकून मला फार आनंद झाला होता. मी त्यालाही मिठाई भरवली आणि त्याचं अभिनंदन केलं. त्या दिवशी तर तो त्याच्या मित्रपरिवाराला आणि शेजारच्या लोकांना मिठाई वाटण्यात व्यस्त होता. दुसऱ्या दिवशी मी राजला म्हणाले की राज, आज तुझ्यासोबत मीही तुझ्या पार्लरमध्ये येणार आहे. मलाही तुझं स्वतःचं पार्लर बघायचं आहे. तो म्हणाला, अगं वहिनी त्यात बघायचं काय आहे, याआधी तू पार्लर बघितलं तर आहेस. मी म्हणाले, तेव्हा ते आपल्या मालकीचं नव्हतं, पण आता ते तू स्वतः खरेदी केलंयस, तू त्या जागेचा मालक झाला आहेस. अरे मालकाच्या रूपात स्वतःच्या हक्काची प्रॉपर्टी बघण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चल मीही येते तुझ्यासोबत. तेव्हा तो म्हणाला, वहिनी मी तुला आता माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही, कारण यावेळेला दुकानात क्लायंटची गर्दी असते आणि असं त्यांच्या गोंधळात मी तुला वेळ देऊ शकणार नाही. म्हणून मी तुला कधीतरी रात्री घेऊन जाईल, कारण रात्रीच पार्लरमध्ये शांतता असते. मी त्याला ठीक आहे म्हणाले. मग राज त्याच्या कामाला निघाला. पुढे 2 दिवसांनी मी पुन्हा त्याला त्याच्या पार्लरमध्ये घेऊन जा म्हणाले तर तो म्हणाला, सध्या गोंधळ आहे, नंतर जाऊयात. तेव्हा बोलत असताना त्याने मला अनमोलबद्दल विचारलं. तो म्हणाला, दादासोबत तुझं बोलणं होतं की नाही, तू सध्या मला फार नाराज दिसतेस. मी नाराज होऊनच म्हणाले, तुझ्या दादाला आता माझ्यासाठी वेळच नाही आहे. मग तो म्हणाला, वहिनी तू दादाचं सोड, मला सांग तुला काय हवंय, तुला जे हवंय ते मी तुला घेऊन देईल. बरं उद्या मी तुला शॉपिंगला घेऊन जाईल. शॉपिंगच्या नावाने मी फार आनंदी झाले. दुसऱ्या दिवशी राजने त्याची कमिटमेंट पूर्ण केली. तो मला शॉपिंगला घेऊन गेला. मार्केटमध्ये दिरासोबत शॉपिंग करत असताना माझी भेट माझ्या मैत्रिणीशी झाली. ती माझी पार्लरवाली मैत्रीण होती. मी नेहमी स्किन केअर रुटीनसाठी तिच्याकडे जायचे. तेव्हा तर साधारण हाय हॅलो करूनच मी तिला भेटले होते, कारण मी शॉपिंगमध्ये व्यस्त होते. असेच दिवस जाऊ लागले. बघता बघता राजचं वागणं बदलत गेलं. तो माझ्यासाठी भेटवस्तू आणू लागला होता. त्या भेटवस्तू पाहून मला फार आनंद व्हायचा. काही वेळासाठी मी माझ्या मनातील दुःख विसरायचे. याआधी कधी माझ्या नवऱ्यासोबत न बोलता माझा 1 दिवसही जात नव्हता, पण आता त्याच्याशी बोलून मला 2 ते 3 दिवस उलटून जायचे. परंतु आता मला फरक पडत नव्हता, कारण राज मला एकटं वाटू देत नव्हता. त्याची काळजी मी समजत होते बिलकुल तशी नव्हती, पण हे मला लवकर लक्षात आलं नाही. त्याचा काळजी करण्याचा हेतू, मला भेटवस्तू देऊन आनंदी ठेवण्याचा हेतू काहीतरी वेगळाच होता. एखाद्या पक्ष्याला जाळ्यात ओढण्याकरता आधी त्याला प्रेमाने दाणे खायला दिले जातात आणि मग तो सहज जाळ्यात अडकतो. तसाच काहीसा प्रकार राज करत होता. तो माझ्याशी गोड बोलून माझ्याकडून एवढा मोठा फायदा करून घेणार याचा मी विचारही केला नव्हता. एके दिवशी राज मला असं बोलून गेला की ज्याची मी कल्पनाही केली नव्हती. तो म्हणाला, वहिनी तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का गं? दादा गेल्यापासून तू या साक्षीला रोज रात्री घरी का बोलावतेस? मला साक्षीचं इथे ना अजिबात आवडत नाही. मी घरात असताना तुला बाहेरच्या लोकांची गरजच का आहे? काही लागलं तर तू मला सांगू शकतेस. तुझ्या एका हाकेवर मी तुझ्या मदतीला धावेलच. अरे राज, विषय विश्वास अविश्वासाचा नाही आहे. मला एकटे झोपायला भीती वाटते, म्हणूनच मी साक्षीला बोलवत असते. त्यावर तो म्हणाला, अगं मी आहे ना, मी तुला मगापासून तेच तर सांगतोय. पण तू ना, जाऊ दे, तुला तर काही समजूनच घ्यायचं नाही. असं बोलून रागातच राज तेथून निघून गेला. मी आमच्या शेजारच्या काकूंच्या मुलीला रोज रात्री माझ्या घरी झोपायला बोलवत होते. तिला मी फार लाड करायचे, म्हणून ती आनंदाने रोज माझ्या सोबतीला झोपायला यायची. मला खोलीत एकटं राहायला भीती वाटायची, म्हणूनच मी साक्षीला बोलवत होते. पण ती राजला खटकत होतं हे मला ठाऊक नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. ती मागच्या काही दिवसांपासून मला भेटायला बोलवत होती. मी तिच्या पार्लरमध्ये तिला भेटायला गेले. सुरुवातीला काही वेळ आम्ही गप्पा गोष्टी केल्या. बोलत असताना ती मला म्हणाली, सध्या तू जिजू घरी नसतानाही फार आनंदी दिसतेस. याआधी तर तुला जिजू तासभरही लेट झाले तरी करमायचं नाही, आणि आता महिन्यापासून तू जिजू घरी नसतानाही फार खुश दिसतेस. राणी फक्त माझी पार्लरवाली नव्हती, ती माझी बेस्ट फ्रेंड होती. मी तिच्याकडे माझ्या मनातील प्रत्येक गोष्ट बोलायचे.
त्यामुळे तिला माहीत होतं की माझं माझ्या नवऱ्यावर किती प्रेम आहे. मी तिला त्यावर उत्तर देणार तोच ती म्हणाली की तुझं आनंदी असण्याचं कारण तुझा दीर तर नाही. तू सध्या तुझी फारच काळजी घेतोय. नेहमी तू मला त्याच्यासोबतच दिसतेस, कधी शॉपिंग करताना, कधी बाहेर फिरताना. नेमकं चाललंय तरी काय? राजकडे पैसा आला म्हणून तू त्याच्या अवतीभोवती फिरू लागली आहेस की त्याची नजर बदलली आहे? राणीचं बोलणं ऐकून मला फार राग आला होता. तेव्हाच उठून मी माझ्या घरी निघून गेले. मी पलटून तिला एक शब्दही बोलले नाही. पण विचार करण्यासारखी गोष्ट तर होती. राज सध्या माझ्यावर बराच पैसा खर्च करू लागला होता. नेहमी तो मला खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आज राणीला एवढा मोठा गैरसमज झाला होता. तसाच गैरसमज बाकी लोकांनाही आम्हाला सोबत बघून होत असेल. म्हणून मी ठरवलं की आजपासून राजपासून लांब राहायचं. त्याच्याशी मी बोलणं कमी करायचं ठरवलं. त्याच दिवशी दुपारी राज घरी आला. तो घरी आला तेव्हा मी किचनमध्ये होते. अचानक मागून येऊन राजने माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यावेळी मी माझ्याच विचारात होते. राणीचं बोलणं माझ्या डोक्यात चाललं होतं. नेमकं तेव्हाच राजने येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी एकदमच दचकले. मला घाबरलेलं पाहून राज 2 पावलं पुढे आला. पण मी जोराने किंचाळले. मी म्हणाले, आहे ते जागीच थांब, पुढे येऊ नकोस. राजने पाण्याचा ग्लास भरून आणला व मला दिला. तो म्हणाला, वहिनी आधी पाणी पी. तुला काय झालं? असं तू अचानक एवढी का घाबरलीस? काही विचार करत होतीस का? मी त्याला काही नाही म्हणाले. मग त्याने पाठीमागून हात पुढे केला. त्याने माझ्यासाठी मोगऱ्याचा गजरा आणला होता. हात पुढे करत राज मला तो गजरा देऊ लागला. मी त्याला म्हणाले, हे काय आहे? मी तुला सांगितलं का माझ्यासाठी गजरा आण म्हणून? तो म्हणाला, अगं वहिनी, तू कधीच काही सांगत नाही. जे काही आहे ते मी माझ्या मनाने करतो, कारण तुझ्या चेहऱ्यावर हास्य बघायला मला फार आवडतं. मी त्याला म्हणाले, मला तुझ्या गोड शब्दांची आणि या गजऱ्याची अजिबात गरज नाही आहे. मी खुश आहे. उगाच तू माझ्या पुढे पुढे करू नकोस. त्यावेळी राज माझं ऐकत नव्हता. तो हट्ट करू लागला की गजरा घेच म्हणून. तेव्हा मला त्याच्या नजरेत हट्टाव्यतिरिक्त काहीतरी वेगळं जाणवलं. मी फार घाबरले. मी किचनची खिडकी उघडून शेजारी साक्षीला आवाज दिला. माझ्या आवाजावर तिने लगेच होकार भरला. मी तिला घरी बोलावून घेतलं. ते ऐकून राज लगेचच तिथून निघून गेला. याआधी मला वाटत होतं की प्रत्येक पुरुषाला आपल्या घरात बाहेरची व्यक्ती आलेली आवडत नाही. राजची चिडचिडही तशीच काहीशी असेल. परंतु साक्षीचं येणं त्याला का आवडत नव्हतं हे मला आत्ता समजू लागलं होतं. त्याच दिवशी थोड्या वेळानंतर मला मोबाईलवर राजचा मेसेज आला. वहिनी, मला तुला भेटायचं आहे, पण निवांत. आपल्या घरात सतत शेजारचे लोक असतात. त्या लोकांमुळेच मला एकांत मिळत नाही आहे. आज रात्री तू माझ्या पार्लरमध्ये मला भेटायला ये. मी तुझी वाट बघेन. प्लीज ये. तू जर आली नाहीस तर दुसऱ्या दिवसापासून मी आपल्या घरात पाऊल ठेवणार नाही. राजचा मेसेज वाचून मला काही समजतच नव्हतं. राजला काय वेळ लागलं होतं मला काही कळत नव्हतं. तेव्हा असं वाटत होतं की त्याच्यामध्ये एक प्रकारचा वेडेपणा शिरला आहे. मीही ठरवलं की एकदाचं काय ते त्याला भेटूनच घेईल आणि त्याच्या मनात काय आहे ते सगळं जाणून घेईल. मी समजले होते की राजने मला नॉर्मली बोलण्यासाठी त्याच्या पार्लरमध्ये बोलावलं असेल. परंतु तसं काही नव्हतंच. मी त्याच्या पार्लरमध्ये जाऊन माझ्या आयुष्यातील एवढी मोठी चूक करणार होते हे मला ठाऊक नव्हतं. मी राजवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली होती. पण हे मला वेळीच लक्षात आलं नाही. रात्री 10 वाजेनंतर मी राजच्या पार्लरमध्ये जायला निघाले. मी त्याच्या पार्लरमध्ये पोहोचले तेव्हा तिथे शांतता होती. तिथल्या कर्मचाऱ्यांचीही सुट्टी झाली होती. पार्लरमध्ये फक्त राज होता. मला बघताच तो म्हणाला की वहिनी, आज काही खास दिसतीयस. त्या दिवशी पहिल्यांदा मी राजच्या पार्लरमध्ये एक खोली पाहिली. राज मला तिथे चल म्हणाला आणि जेव्हा मी आत गेले तेव्हा तिथलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिथे माझ्यासोबत काही चुकीचं घडणार तोच त्या खोलीचा दरवाजा पुन्हा एकदा उघडला आणि आत पोलिसांची एंट्री झाली. पोलिसांना पाहून त्या खोलीतील सगळेच लोक घाबरले. पोलिसांनी तेथील प्रत्येकाला अटक केली. काहीच वेळात मी राजसोबत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. तिथे काही मुली व काही लोकांना आमच्या पार्लरमधून अटक करून आणलं होतं. राजच्या पार्लरमध्ये अवैध काम सुरू होते. तो व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीलाही पोलीस स्टेशनमध्ये पकडून आणलं होतं. राजने दुपारीच मला मेसेजमध्ये त्याची सगळी काही कथा सांगितली होती. त्याला माझ्याशी एकट्यात वेळ ह्यासाठी हवा होता कारण त्याला माझ्याशी खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची होती. काही दिवसांपूर्वी माझ्या धीराने स्वतःचं दुकान खरेदी केलं होतं आणि त्याच्याकडे अचानक पैसा कसा आला हाच विचार माझ्या डोक्यात होता. मी बऱ्याचदा त्याला त्याबद्दल प्रश्न केला होता. मी त्याला मला पार्लर बघायला यायचं आहे असं बऱ्याचदा बोलले होते. माझ्या डोक्यातून त्याच्या पार्लरमध्ये जाण्याची गोष्ट निघावी म्हणून तो मला कधी भेटवस्तू देत होता तर कधी कुठे बाहेर घेऊन जात होता, जेणेकरून मला त्याच्या पार्लरचा विसर पडेल.
काही दिवसांपूर्वी राजच्या एका मित्राने त्याच्यासोबत पार्लरमध्ये पार्टनरशिप केली. त्याने पार्टनरशिप म्हणून राजला 30 लाख रुपये दिले होते. राजने लगेचच त्या पैशांनी ते दुकान खरेदी करून घेतलं. एका दिवसात त्या दुकानाचा सौदा झाला होता. राजने दुकान खरेदी करण्याच्या आनंदात अख्ख्या भावकीमध्ये संपूर्ण कॉलनीत सगळ्यांना मिठाई वाटली होती. सगळ्यांना सांगितलं होतं की दुकान खरेदी केलं आहे. पण दुसऱ्याच दिवशी त्याच्या आयुष्यात मोठा भूकंप आला. तर झालं असं की त्याच्या पार्टनर मित्राने राजकडून अचानक 30 लाख रुपये परत मागितले. पण राज त्यावेळी त्याला एकही रुपया परत देऊ शकत नव्हता, कारण त्याने ते सगळे पैसे दुकानाच्या आधीच्या मालकाला दिले होते. समोरचा व्यक्ती पैसे परत द्यायला तयार नव्हता. राज त्याच्या पार्टनर मित्राला पैसे परत देऊ शकला नाही, म्हणून त्याच्या मित्राने त्याला ब्लॅकमेल केलं. तो म्हणाला, तू मला आत्ताच्या आत्ता पैसे दे, नाहीतर तू माझे पैसे लुबाडलेस या आरोपाखाली मी तुला पोलिसात देईन. आणि जर तुला पैसे देता येत नसतील तर पार्लरच्या मागे जी खोली आहे त्या खोलीत माझा हा व्यवसाय तुला चालू द्यावा लागेल. तुझ्या पार्लरचं नाव मार्केटमध्ये चांगलं आहे, त्यामुळे कोणीही तुझ्या पार्लरवर संशय घेणार नाही की इथे असं काही काम होत आहेत. या मार्गाने तुझंही काम होईल आणि माझंही. तुला मला पैसे परत द्यायची गरज भासणार नाही. राजने इच्छा नसतानाही त्याच्या त्या मित्राला त्याचा व्यवसाय चालू करण्यासाठी होकार कळवला, कारण त्याने जर नकार दिला असता तर राज खोट्या आरोपाखाली आज खडी फोडत असता. त्या दिवशी त्याने दुपारी मला मेसेजमध्ये सगळं काही सांगितलं. तो गेल्या काही दिवसांपासून स्वतः एकटाच त्या सगळ्या गोष्टींना फेस करत होता. धीराची समस्या ऐकल्यानंतर मी प्लॅन बनवला की रात्री 10 वाजेनंतर मी त्याच्या पार्लरमध्ये जो काही व्यवसाय चालू आहे त्या व्यवसायाची कस्टमर म्हणून तिथे जाईल आणि त्या सगळ्याची रेकॉर्डिंग करेल. माझ्याकडे व्हिडिओच्या मार्फत प्रूफ होतं. पोलिसांनाही मी आधीच या गोष्टीची कल्पना दिली होती. मग पोलिसांनी त्या व्यवसाय चालवणाऱ्या नालायक मित्राला आणि तिथल्या लोकांनाही अटक केली. राजने वेळेस त्या सगळ्या गोष्टींची तक्रार केली नाही, म्हणून त्यालाही दंड देण्यात आला. राजला 3 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता, पण त्यावेळी त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. मी माझे दागिने मोडून त्याचा दंड भरला व राजला त्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढलं. त्या दिवशी राज खूप रडला. तो म्हणाला, वहिनी, आज तू नसतीस तर माझी काही चूक नसतानाही मला जेलमध्ये खडी फोडावी लागली असती. तू खूप महान आहेस. मी चुकलो. मी आधीच तुला या सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्या, पण मी घाबरलो होतो. आता तू माझ्यावर अविश्वास दाखवू लागली होतीस. मला वाटलं माझी नाती माझ्यापासून दूर जात आहेत आणि म्हणून मी घाबरलो व तुला सगळं खरं सांगू शकलो. तुझ्या कठोर वागण्यामुळेच माझ्यात सत्य सांगण्याची हिंमत आली. तेव्हा मी राजला समजावलं की आता जे झालं ते विसर, पण इथून पुढे कोणाच्याही बोलण्यात अडकू नकोस. आणि हो, चुकीच्या गोष्टींचं समर्थन तर अजिबातच करायचं नाही. आज हा 3 लाख रुपये दंड तुला त्यामुळेच भरावा लागला, कारण वेळीच तू अन्यायाविरुद्ध आवाज उचलला नाही. त्या दिवसानंतर राजला खूप मोठी शिकवण मिळाली होती की झटपट श्रीमंत होता येत नाही. तसंच प्रत्येक मित्र हा आपला सारथीच असेल असं नसतं. कोणाच्याही आधाराने मोठं होण्यापेक्षा माणसाने स्वतःच्या हिमतीने व कष्टाने उभं राहावं. बाहेरची लोक तर नाव ठेवायला व प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला खेचण्यात अव्वल असतात. त्यामुळे कधीही सल्ला घ्यायचा असेल तर तो आपल्या परिवाराचा घ्यावा. विश्वास ठेवावा तो फक्त आणि फक्त आपल्या परिवारावर आणि त्याआधी स्वतःवर. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.